नमस्कार भावांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण SSC GD 2026 डॉक्युमेंट काय काय लागतात भावांनो, किती तारखेपर्यंतची पाहिजेत, व्हॅलिडिटी पाहिजेत, 2025ला जे डॉक्युमेंट आहेत ती 2026ला चालणार का, हे सगळं भावांनो आजच्या या व्हिडिओत बघूया. चला तर भावांनो, वेळ न घालवता भावांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भावांनो, हा डॉक्युमेंट विषय लई मोठा आहे भावांनो, कारण एक चूक आपल्याला डायरेक्ट भरतीतून बाहेर काढू शकते. तर भावांनो, सगळ्यात पहिला आपला आधार कार्ड, आधार कार्ड, 2 10वी सर्टिफिकेट, बारावी सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आणि आपण ज्या कॅटेगरीत भरणार त्याचा दाखला, म्हणजे EWS, OBC, SC or ST ही डॉक्युमेंट आहेत भावांनो. ही मेन 5 डॉक्युमेंट असतात. हे काय भावांनो, हे प्रत्येकाकडे असते, फक्त नावं चेंज बघा. नावं सगळीकडे भावांनो सेम पाहिजेत, आणि जन्मतारीख हे भावांनो बघायला लागते, सगळीकडे सेम पाहिजेत. एकाच ह्याची नेम, DOB, डेट ऑफ बर्थ हे भावांनो प्रत्येकाच्या याच्यावर सेम पाहिजेत, एवढे लक्षात ठेवा. आणि राहिला मुद्दा, आता मेन विषय आहे तो म्हणजे हा विषय लई मोठा आहे भावांनो. कारण जर हे सर्टिफिकेट जर नसेल तर भावांनो डायरेक्ट बाहेर, एवढं लक्षात ठेवायचं. कारण हे जे डॉक्युमेंट आहे हे प्रॉपर लागतेच, दुसरं काय लागत नाही, पण हे डॉक्युमेंट लागते, सांगतो भावांनो. EWS, WS, हे भावांनो डॉक्युमेंट 31 डिसेंबरच्या आत आणि 31 मार्च 2025 नंतरचं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा भावांनो. EWS 31 डिसेंबर 2025च्या आत आणि 31 मार्च 2025 नंतरचं पाहिजे भावांनो, एवढे लक्षात ठेवा. आणि हा सेंट्रलचा काढून घ्या भावांनो. एवढं लक्षात ठेवा, सेंट्रल EWS भावांनो 31 डिसेंबर 2025च्या आत आणि 31 मार्च 2025 नंतर एवढा पाहिजे भावांनो, एवढं लक्षात ठेवा. EWS आपली कॅटेगरी आहे, त्यामुळे भावांनो EWS सेंट्रलचा काढून ठेवा. ही भावांनो 31 डिसेंबरच्या आत का सांगितलं, कारण 31 डिसेंबर लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. लास्ट डेट आहे भावांनो फॉर्म भरण्याची, त्याच्यानुसार भावांनो आपल्याला EWS काढून घ्यायला लागतोय. हा झाला आमच्या कॅटेगरीचा विषय. आता आपण दुसरी कॅटेगरी बघूया. दोन
OBC आणखी SC और ST. OBC SC ST. भावानो सेंट्रलचंच लागते दोन्ही पण, थोडं लक्षात ठेवा. OBC सर्टिफिकेट आणि SC ST हे सेंट्रलचं सर्टिफिकेट लागते आणि हे 31 डिसेंबरच्या आतच पाहिजेत. एवढं लक्षात ठेवा भावांनो. त्याच्यानंतर भावांनो D सर्टिफिकेट. हे भावांनो फक्त मराठाला मिळते, थोडं लक्षात ठेवा, कारण त्याला 165 हाईट पाहिजे असेल तर भावांनो मराठा सर्टिफिकेट काढतात D सर्टिफिकेट. हे भावांनो लक्षात ठेवा. हे UR वाल्याने EWS कोणतं पण चालते भावांनो, आपण मराठा हे सिद्ध करायचं आणि D सर्टिफिकेट भावांनो काढून घ्या. आणि इथं फक्त उंचीत आणि छातीत सूट असते एवढं लक्षात ठेवा. पण हे सर्टिफिकेट भावांनो फिजिकलला जायच्या अगोदर जरी काढलं तरी चालते. एवढं लक्षात ठेवा. हे का आता काढायची गरज नाही सोडा, पण हे जाताना काढा D सर्टिफिकेट. पण EWS OBC SC आणि ST ही डॉक्युमेंट भावांनो 31 डिसेंबरच्या आत पाहिजेत, एवढं लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.